झिका व्हायरसचे 6 रुग्ण सापडले आणि त्यानंतर महापालिकेकडनं खबरदारी घेण्यात येते आहे। साधारण एरंडवणे, कोंढवा आणि डहाणूकर कॉलनीत अशा पद्धतीनं फवारणी करण्यात येते आहे, फॉगिंग करण्यात येते आहे आणि औषधांचंही सगळे फवारणी करताना आपण हे दृश्य बघतोय। मी आहे सध्या पुण्यातल्या डहाणूकर कॉलनीत। या कॉलनीत साधारण 1 ते 2 रुग्ण सापडले आणि त्यानंतर अशी सगळी खबरदारी या परिसरात घेण्यात येते आहे। पुण्यातल्या साधारण 3 परिसरात हे 6 रुग्ण सापडले आहेत, त्यातल्या 2 महिला या गरोदर असल्या आहेत। झिका व्हायरसचा सगळ्यात धोका या गरोदर महिलांना आहे आणि त्यामुळे ही सगळी फवारणी डहाणूकर कॉलनी इथे करण्यात येत आहे। बघायला गेलं तर साधारण 64 जणांचे नमुने आतापर्यंत घेण्यात आले आहेत, त्यातले 41 महिला ज्या गरोदर आहेत त्यांचे नमुने घेण्यात आले आहे। मात्र यांचे सगळे रिपोर्ट्स येणं आता बाकी आहे। त्यातल्या ज्या 6 रुग्ण आढळले आहेत त्यातल्या 2 महिला गरोदर असल्यामुळं आता ही खबरदारी घेण्यात येते आहे असं महापालिकेनं सांगितलं आहे। हेच नाही तर पुण्यातल्या इतर परिसरात जिथे जिथे रुग्ण आढळतील त्या सगळ्या परिसरात अशा पद्धतीनं फवारणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर फॉगिंग देखील करण्यात येणार आहे आणि महापालिकेची सगळी तयारी आता झिका व्हायरसच्या विरोधात ही सगळी आपल्याला सुरू असताना दिसते आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।